भिवंडी मनपा के नाम फलक को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना का आंदोलन का इशारा। भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के मुख्य प्रवेश द्वार पर मराठी भाषा में लगाए गए महानगर पालिका के नाम फलक को लेकर विवाद खड़ा हो गया है। कुछ लोगों की ओर से नाम फलक पर उर्दू अथवा अन्य भाषाओं को भी शामिल करने की मांग की जा रही है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने इसका विरोध करते हुए कहा कि नाम फलक में बदलाव या अन्य भाषाओं को शामिल करने का प्रयास किया गया तो इससे भाषाई और प्रांतीय विवाद उत्पन्न होकर शहर का माहौल खराब होने की आशंका है। मंच ने स्पष्ट भूमिका रखते हुए कहा कि महानगर पालिका के नाम फलक पर केवल मराठी भाषा का ही इस्तेमाल किया जाना चाहिए। भिवंडी शहर मंच अध्यक्ष मनोज गुलवी ने चेतावनी दी है कि नाम फलक बदलने अथवा उसमें अन्य भाषा शामिल करने का कोई भी प्रयास किया गया तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना इसका तीव्र विरोध करेगी और समय आने पर आंदोलन किया जाएगा। मी मनोज गुलवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर अध्यक्ष। आपण बघत आहात सध्या भिवंडी महानगरपालिकेचं जे नामफलक आहे ते भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका असं मराठीमध्ये आहे। महाराष्ट्राचा कायदा सांगतोय की प्रत्येक दुकानाच्या पाट्या असो बोर्ड असो हे मराठीमध्ये असलं पाहिजे आणि आता महानगरपालिकेच्या या प्रथमदर्शनी समोर असलेल्या गेटवरती हे नामफलक मराठीमध्ये आहे। आम्ही त्याचं स्वागत करतोय, परंतु काही हौशे-नौशेचे कार्यकर्ते अनेक पक्षांचे असतील, ह्यांचा सध्या अट्टास असा आहे की हे नामफलक बदलून ते नामफलक उर्दूमध्ये पाहिजे। काही लोक बोलतात हे नामफलक गुजरातीमध्ये पाहिजे, काही बोलतात तेलुगूमध्ये पाहिजे। हा प्रांतिक आणि भाषिक वाद ह्यामुळे उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे। मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आत्ताच पत्र लिहिलंय की नामफलक हे मराठीमध्ये आहे, मराठीमध्येच असलं पाहिजे। आपण तो बदलण्याचा प्रयत्न केला किंवा अन्य भाषेमध्ये आणून लावण्याचा प्रयत्न केला त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध असणार आहे। आम्ही तो बोर्ड कोणत्याही प्रकारे लावून देणार नाही असं आश्वासित करतो।